सत्यजित तांबेंना ताब्यात घेतल्यानंतर यावेळी एकच घोषणाबाजी सध्या इथं ऐकायला मिळते। पोलीस स्टेशनमध्ये तांबे समर्थकांनी एकच घोषणाबाजी केल्याचं पाहायला मिळतंय। सत्यजित तांबेंना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आंदोलनादरम्यान आणि यावेळी आता पोलीस स्टेशन बाहेर घोषणाबाजी सुद्धा आंदोलक करत असल्याचं पाहायला मिळतंय। सिन्नर पोलीस स्टेशनच्या बाहेर हे आंदोलन सध्या सुरू आहे। नाशिक पुणे मार्गावरील आंदोलनामुळे वाहतूक कोंडीच्या त्रासाला वाहनधारकांना काही वेळ सामोरं जावं लागलेलं होतं। नाशिक पुणे रेल्वेसाठी सिन्नर संगमनेर चाकणमध्ये एकाच वेळी आंदोलन करण्यात येत आहे। या चक्काजाम आंदोलनामुळे नाशिक पुणे महामार्गावर वाहतूकही ठप्प झालेली होती। त्या दरम्यानच पोलिसांनी आंदोलक सत्यजित तांबेंना सुद्धा ताब्यात घेतलेला आहे आणि आपण जर पाहिलं तर आता पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा एकच घोषणाबाजी सुरू आहे। या संदर्भात ताजा अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी सागर गायकवाड। सागर, यावेळी सत्यजित तांबेंना पोलिसांनी ताब्यात घेतले, आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि आता पोलीस स्टेशनमध्येच आंदोलक घोषणाबाजी करतात। नक्कीच या दृश्यांमध्ये जर बघितलं तर आता थोड्या वेळापूर्वी सत्यजित तांबे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर ते नाशिकच्या सिन्नर पोलीस ठाण्यात घेऊन आलेले आहेत। अनेक आंदोलक हे सत्यजित तांबे यांच्यासोबत या पोलीस ठाण्यांमध्ये घेऊन आलेले आहेत आणि सध्या या दृश्यांमध्ये जर आपण बघितलं तर जोरदार घोषणाबाजी ही सध्या पोलीस स्टेशनमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळते। आंदोलक आक्रमक होताना पाहायला मिळतात। नाशिक पुणे रेल्वे झालीच पाहिजे अशा पद्धतीच्या घोषणा या पोलीस ठाण्यात देताना आपल्याला पाहायला मिळतात। या जे शेकडो जे आंदोलक आहेत ते पोलिसांनी ताब्यात घेतलेले होते आणि ते नाशिकच्या सिन्नर पोलीस ठाण्यामध्ये घेऊन आलेले आहेत। सध्या नाशिकच्या या सिन्नर पोलीस ठाण्यामध्ये जोरदार घोषणाबाजी सत्यजित तांबेंबरोबर सत्यजित तांबेंचे कार्यकर्ते आणि शेतकरी देखील करताना पाहायला मिळतात। आंदोलन घोषणाबाजी करताना पाहायला मिळतात। सध्या सत्यजित तांबे यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। अजून देखील काही आंदोलक रस्त्यावरतीच साऊंड मांडून आहेत, त्यांचं देखील मनधरणी पोलिसांकडून केली जाते। काही वेळापासून या जी वाहतूक आहे ती पूर्णपणे ठप्प झाल्याचे पाहायला मिळते। पोलिसांनी जी समजूत घातल्यानंतर धन्यवाद सागर ताजे अपडेट देण्यासाठी। मात्र आताच्या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय।